तो धन्यवाद वर्धन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम इनिंग, द कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि धन्यवाद प्रसाद परब सर. येस, हियर वी गो. काउंटडाऊन स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. ॲक्शन टाइम. वेदस्तू गोलंदाज सज्ज होते. स्ट्राईकला अजिंक्य, नॉन स्ट्राईकला पार्थ. आपण पाहतोय मॅच सुरू होते. अभीज पलटन्स विरुद्ध श्री साई स्ट्रायकर्स. अभीज पलटनने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाज वेदस्तू. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर आक्रमण. ओव्हर पिच चेंडू मिळाला बरोबर बॅटच्या खाली. 2ने सुरुवात. बाहुबलीला काल पण आपण पाहिलं ज्या प्रकारे वेदस्तूने बॅटिंग केली, बॉलिंग केली. आज देखील वेदस्तू. पहिल्याच बॉलवर आक्रमण वेदस्तूच्या. अज्जूच्या माध्यमातून स्ट्राईकला अज्जू, नॉन स्ट्राईकला पार्थ. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकारी फुटचा बॉल. पॉइंट, कव्हर, एक मिड ऑफ, लॉंग ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्र. फुटचा बॉल समोरच्या दिशेला आणि सोपा झेल. खेळाडू होता. दॅट शुड बी टेकन स्ट्रेट टू द फिल्डर. गॉन. गोलंदाजी. या अगोदरचा फटका देखील ओव्हर पिच मात्र ऑन साईडला चांगलं फिरकावून दिलं होतं. मात्र आता देखील चेंडू बरोबर खेळाडूच्या हातामध्ये. ज्या ठिकाणी आपण पाहतोय झेल बाद होऊन परततोय तो म्हणजेच अजिंक्यच्या रूपामध्ये आता प्रणित माधव नवीन बॅटर येतोय. झेल कोणी घेतला विनायक? मसूरकर. मामाचं नाव आदित्य मसूरकरने झेल घेतला आणि नवीन बॅट्समन प्रणित माधव. कल आपण पाहिलं होतं छोटा पैकेट बड़ा धमाका, जिस अंदाज से इन्होंने बैटिंग की थी वही बल्लेबाज प्रणित माधव स्ट्राइक पर और गेंदबाजी के लिए तैयार. वेदस्तू पहला जो गोल्डन आर्म लेकर आए थे और जो पहले विकेट की तलाश थी, ब्रेक थ्रू दिया है. 2 बॉल, रन संख्या 2 रन, 1 विकेट के नुकसान पर. अब शॉर्ट मिड विकेट पर थोड़ा ऊपर खड़े हैं रोहन कदम को हम देख रहे हैं. आइकॉन खिलाड़ी इस टीम के. गेंदबाजी के लिए वेदस्तू. स्ट्राइक पर प्रणीत के लिए अगली गेंद और इस स्ट्रोक के साथ 2 रन. पहला ओवर बैटिंग पावर प्ले और बैटिंग पावर प्ले जो मैंडेटरी है, जहां पर रन संख्या इन 2 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 4 रन नहीं 1 रन दिया है. पहले बॉल पर 1 था, दूसरे बॉल पर विकेट और ये अब 2, तो टोटल 3 आए. रन संख्या 3 बॉल 1 विकेट के नुकसान पर. वेदस्तू गेंदबाजी के लिए तैयार. स्ट्राइक पर प्रणीत माधव. इंपॉर्टेंट मैच. इस मैच में स्ट्राइकर्स को कमबैक करना होगा. एक तरफ अभीज पलटन टीम को योगदान देना होगा. यशगाग की टीम. मौका खिलाड़ी वहां पर, लेकिन जब तक कि वहां पर जाएंगे 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा. देखिए रोहन ने कहा था जब बॉल ऊपर गया तो मौका था, आपको थोड़ा डाइव लगाकर पीछे जाना था. मयूरेश कदम वहां पर थे. स्लीप के साथ गेंदबाजी कर रहे हैं. पॉइंट पर रोहन अब आ रहे, फील्डिंग में बदलाव कर रहे हैं. जो खिलाड़ी आईसी कॉलोनी था उसे एलआईसी कॉलोनी लेकर जा रहे हैं. अब मिड ऑन पर मयूरेश कदम. पॉइंट पर रोहन. कवर पर खिलाड़ी है. एक तरफ मिड ऑफ, थोड़ा पीछे अर्पित जो लॉन्ग ऑफ पर है. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी. शॉर्ट मिड विकेट पर आदित्य मसूरकर. शॉर्ट स्क्वेयर लेग और विकेट कीपर मोहिल चावड़ा. गेंदबाज तैयार. वेदस्तू अगली गेंद. मिडल लेग स्टंप पर गेंद थी. हाफ वॉली बनाकर खेला हुआ स्ट्रोक. 2 रन के लिए. पार्थ साबन जो टीम के आइकॉन खिलाड़ी है, यशगाग जो टीम के ओनर, और पार्थ साबन को एक्शन में आना होगा. रन संख्या 6, 5 बॉल 1 विकेट के नुकसान पर. वेदस्तू राइट आर्म ओवर द विकेट. गेंदबाजी के लिए तैयार. राइट हैंड बैट्समैन इज ऑन स्ट्राइक. पार्थ साबन. बल्ले का किनारा, लेकिन ज्यादा ऊपर लगी बल्ले के एज. और पहले ओवर के समाप्ति के बाद 6 रन 1 विकेट के नुकसान पर. अच्छी गेंदबाजी वेदस्तू की. टीम को जरूरत है. पहला मैच जिस तरह से इनका जब हमने देखा था टाई हुआ था,
श्री साई स्ट्राइकर्स बनाम मीत 13, जो वर्धन और मोहिल के बीच हुआ था, जहां से इस टूर्नामेंट की शुरुआत और आगाज़ हुआ था, शंकरनाथ बिगुल बजा। और आज भी हम देख रहे बहुत सारे ऐसे सम्माननीय प्रमुख अतिथि महानुभाव जिनकी उपस्थिति हम मंच पर देखेंगे। आज शाम के सत्र में, आज दोपहर के सत्र में तीनों अंपायर्स का रोल बहुत ही अहम हम देख रहे। रवि पवार सर, सुबोध गडसे सर, अभी परब सर, हमारे साथ भुवन तिवारी है जो स्कोरिंग की भूमिका निभा रहे, क्रिक हीरोज, और प्रशांत पवार tenniscricket.in वीमिक्स पर जो सेंटर कैमरा पर हम देख रहे, महेश धुरे, और जय बाल शंकर जो साइड एंगल पर हम देख रहे कैमरामैन, और पूरी टीम जिस तरह से हमारे आदरणीय प्रसाद परब सर हमारे कॉम्बॉक्स में भी उपस्थित है, और अर्पित तैयार। दूसरे ओवर की पहली गेंद और इस रुक कर खेला हुआ स्ट्रोक डिक्लेयर में निश्चित तौर पर जाएगा और 1 रन के साथ स्कोर 7। देखिए प्रणीत माधव को अपनी कल की इनिंग को याद करना होगा। 1 रन अंपायर गेंदबाज अर्पित जो गेंदबाजी कर रहे हैं, अनुभव की कोई कमी नहीं। जो जो ऊंचाई के लंबाई के खिलाड़ी है, जिनके पास अच्छी हाइट है, हाई एक्शन वाले गेंदबाज है, जिस तरह से रनवे हैं और जो पॉपिंग क्रीज के बाद नज़दीक आने के बाद जो रिलीज पॉइंट है, कमाल का नज़र आ रहा है। और इतने अच्छे खिलाड़ी प्रणीत माधव तैयार। अगली गेंद प्रणीत के लिए, इस गेंद को खेले है खिलाड़ी वहां पर मामा आदित्य मसूरकर, डॉट बॉल मिड ऑन पर थोड़ा पीछे अब मयूरेश को हम देख रहे, और जिस तरह से हम देख रहे वेदस्तु विकेट कीपर आए, मोहिल चावड़ा जो लॉन्ग ऑफ पर है, डीप कवर थोड़ा वाइडिश लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी बाहर है, पॉइंट है, विनायक मिड ऑफ पर है। अगली गेंद अर्पित, कवर पर खेला हुआ स्ट्रोक, 1 रन तो आएगा जब तक कि वहां पर मोहिल। रन संख्या 1 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 8 रन 1 विकेट के नुकसान पर। दोपहर का 17 बिग बैच चीन पोखरी क्रिकेट टूर्नामेंट 2026, 12वां साल, बेमिसाल कमाल धमाल हम देख रहे। द लेगेसी कीप्स ग्रोइंग, हिस्ट्री इन द मेकिंग। बिग बैच चीन पोखरी, द अल्टीमेट शोडाउन इज हियर। Second day, next one, right arm over the wicket to Parth. What a shot toward the point region, 2 runs adding in the score. Score moves to 10. The second over is going on. We're watching Big Bash Chin Spokri on tenniscricket.in. All the viewers and spectators, warm welcome in the afternoon session. We're enjoying the grand finale day and the final day of this Big Bash Chin Spokri cricket tournament here at Lal Maidan. Next one, right arm over the wicket to Parth. Short delivery, pull powerful, and 2 runs, another adding in the score in the form of Declan. Score moves to 12. 12 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर ये दूसरा, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, अपने ऊंचाई का फायदा उठा रहे हैं। और जिस तरह से सुबह से प्रसाद परब सर भी वही कह रहे हैं कि जिस तरह से पिच सतह जो है वो गेंदबाज को भी निश्चित तौर पर मददगार साबित हो रही है। अगली गेंद पार्थ के लिए, और अच्छा स्ट्रोक, निश्चित तौर पर 2 रन संख्या 2 के साथ 14 रन 2 ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर। अभी पल्टन्स बनाम श्री साई स्ट्राइकर्स, इन 2 टीमों के बीच यह दोपहर का सत्र का मुकाबला। जो भी दर्शक देरी से अगर यूट्यूब पर लाइव देख रहे हैं, उन सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। और निश्चित तौर पर हम ध्यान देना चाहेंगे, आप सभी का ध्यान आकर्षित करना चाहेंगे, जिनका योगदान, जो मैनेजमेंट टीम, वैभव पवार, प्रसन्न यादव, आकाश संतोष जी, सूरज पुजारी, गणेश गावड़े, अनंत कदम, अथर्व सावंत, प्रथमेश इंद्रे, राहुल सावंत, संतोष दादा राउत, आधार स्तंभ गिरीश परब साहब, उपशाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 203, बहुत ही अच्छा अनमोल योगदान। केशरी मस्त गावरान, श्री प्रवीण विनया विजय राणे, चिंतामणी नेटवर्क, अक्षय गोठणकर, प्रारंभ कलेक्शन वैभव पवार, बाइक पॉइंट राहुल नार्वेकर, श्री समर्थ ऑप्टिकल सिद्धेश खानविलकर, आधार स्तंभ स्वागत कैटरर्स सुधीर भाऊ पवार, राइजिंग चैम्प, स्टॉकिस्ट ऑफ टेनिस क्रिकेट बैट चिंतामणी वडापाव, शंतनु हिरलेकर, मराठी युवा उद्योजक, नैवेद्य योगेश पाटिल। गेंदबाज तैयार, मोहिल राउंड द विकेट प्रणीत के लिए। पहली गेंद, और पहली गेंद पर अच्छा आक्रमण, 2 के साथ शुरुआत। रन संख्या 16। एटमियोस इवेंट्स, रिद्धेश गावड़े, त्रिमूर्ति डेकोरेटर्स, आदित्य एंटरप्राइजेस, लिव मेड फॉर लिविंग, श्री अथर्व सावंत युवा मराठी उद्योजक, लक्ष्मी दीप आर्ट, संदीप भिकाजी मोरे, बाबा कोला,
सुशांत सावन, स्पोर्टी, सैक, भगवान सावन, इन सभी का धन्यवाद. थैंक्स अ लॉट टू ऑल दी स्पॉन्सर. देव गिवन ट्रेमेंडस सपोर्ट फॉर दिस टूर्नामेंट. मंच पर उपस्थित हमारे सभी महानुभाव, हमारे हम देख रहे हैं अंपायर साहब भी वहाँ पर बैठे हैं, ये भी इंजॉय कर रहे हैं. अगली गेंद और मौका, दैट शुड बी टेकन, गॉन. विकेट का पतन. देखिए कमाल के खिलाड़ी है महेंद्र सिंह धोनी, वहाँ पर थे. माही कैच, माही ने पकड़ा है, नाम है इनका रोहन. कैच माही ने पकड़ा. ईशांत, दिशांत, तो ईशान ने कैच लिया है. निशांत, तो निशांत ने बहुत ही शांत होकर वो कैच को लिया है. देखिए इस टीम में बहुत सारे खिलाड़ी है. बाहुबली को विकेट कीपर देख रहे, माही है स्क्वायर लेग पर. हम एक शांत संयम वाला खिलाड़ी हम देख रहे हैं जो आदित्य मसूरकर और मोहिल टीम को लीड कर रहे हैं. कौस्तुभ सरदेसाई साहब भी आज सुबह से यहाँ पर उपस्थित है, उनका भी धन्यवाद. जिस पूरी टूर्नामेंट को एंजॉय कर रहे हैं. बहुत सारी टूर्नामेंट देखिए, लालबाग प्रीमियर लीग हो, चिंच पोखरी प्रीमियर लीग, जो बिग बैश हम देख रहे हैं. आने वाले कुछ ही दिनों में गिरगांव प्रीमियर लीग का आगाज होगा. बहुत सारे लीग्स मुकाबले हम देख रहे हैं. बैट्समैन बल्लेबाजी के लिए. व्हाट अ शॉट, कड़क. अथर्व सावंत, इनके बल्ले से आता है एक बेहतरीन स्ट्रोक, 6 रन. व्हाट अ शॉट, उड़कर चला जाता है, उसे छक्का कहते हैं. भीड़ में लगता है उसे धक्का कहते हैं. और जिस तरह का क्रिकेट मैच में उलट फेर करते हैं उसे हुकुम का इक्का कहते हैं. हुकुम का इक्का. अब तक निश्चित तौर पर जिनका बल्ला नहीं चल रहा था, अब ये कमबैक कर रहे हैं. बहुत ही बढ़िया स्ट्रोक, उड़न खटोला, 6 रन. अथर्व सावंत, मराठी उद्योजक, लीव मेड फॉर लिविंग. व्हाट अ शॉट एंड व्हाट अ कमबैक इन दिस इनिंग. Terrific stroke, wonderful. 22 for the loss of 2 in the third over by Atharva Sawant. He's taking the charge against Mohil Chawda. Right arm round the wicket. Oh, slower one, leg cutter. बिल्कुल रिलीज पॉइंट के समय वो दिखाया था कि बॉल कौन सा आने वाला था. अथर्वने ओळखलं होतं की बॉल निश्चितपणे हा देखील ट्राय करू शकला असता, मात्र बॉल पिचिंग होईपर्यंत वाट पाहिली. पार्थ सावंतला आपण पाहतोय, नॉन स्ट्रायकरला आहे, जे संघाचे आयकॉन खेळाडू आहेत. धावसंख्या 22, 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू आहे. एक सुंदर फटका सजवला षटकाराने अथर्वने. पुढचा बॉल, अजून सुंदर चेंडू, क्या बात आहे. गुडलेन तरुण राईज होणारा. या खेळपट्टीवर गोलंदाजांना छान सपोर्ट मिळतोय, साथ मिळते. ज्या टप्प्यावर गोलंदाजी पडल्यानंतर गुडलेनवरून बॉल थोडा उसळी घेणारा आणि यष्टीरक्षक वेदस्तूच्या हातामध्ये चेंडू डॉट जातोय निर्धाव. धाव संख्या आहे 22, 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू आहे. शेवटचा बॉल आणि हा देखील बॉल टप्पा पडल्यानंतर षटक संपतंय. आणि 3 ओव्हर नंतर आपण पाहतोय ज्या प्रकारे गुडलेनवरून थोडंसं अपेक्षा होती ज्या ठिकाणी अथर्वला की बॉल हा होऊ शकतो का, कारण हा पॉईंटला खेळू शकला असता. आणि 3 ओव्हर नंतर आता धाव संख्या 22, 2 गडी बाद. 22 for 2. Look at the action replay of the last ball. What a delivery, the bounce and the carry of Vedastu, but outside the off stump, not a big outside the off stump. It's a dot delivery at the end of the third over. 22 for 2. You're enjoying tenniscricket.in, a beautiful broadcasting by Vimix Prashant Pawar PP, along with me in Combox, Mahesh Dhure, the center cameraman, angle, side angle, Jay Bhalashankar. So these are the 3 important personalities as far as tennis cricket is concerned. Along with me in the right hand side in Combox, Bhuvan Tiwari is doing Creek Heroes scoring, and all the officials, Abhi Pawar sir, then Ravi Pawar and Subho. What a shot, stand and deliver. 2 runs adding in the score. Score moves to 24. पहिलाच बॉल बरोबर समोर मिळाला. पार्थला थोडंसं वेट अँड वॉच करावं लागेल. मेरिट ऑफ द बॉल खेळला तर निश्चितपर्यंत या ठिकाणी आपण धावसंख्या जवळपास 50-55 पाहू शकतो. आणि ती बॅटिंग पार्थला करावी लागेल. आज पाहतोय आपण रविवार सुट्टीचा दिवस आहे. संडे इज द फन डे. एंटरटेनमेंट 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 डे. एव्हरीवन जस्ट एन्जॉय. दे आर कमिंग हियर to just enjoy a big bash Shinspokri cricket tournament.
the grand finale day. Next one. There is a chance. Wide-ish long off. That should be taken. Gone. Oh! कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. और बल्लेबाज का नहीं, गेंदबाज का दिल टूटा. इट्स अ लॉलीपॉप. लुक एट द एक्शन रिप्ले. किस तरह से बॉल था और गया था, लेकिन जिस तरह से हम देख रहे थे, एंगल, साइड एंगल थोड़ा दूर है, वरना निश्चित तौर पर यह आपको मिल सकता था एक्शन रिप्ले. तो रन संख्या 25, 2 विकेट के नुकसान पर 3.2. तीसरा ओवर जिस तरह से घटा था, जिस ओवर में एक बेहतरीन सिक्सर, मराठी युवा उद्योजक अथर्व सावंत, लिव मेड फॉर लिविंग, बेहतरीन कैप्स अब देख रहे हो. और जिस कैप पर हम देख रहे हैं कि जिस अंदाज से यहाँ पर योगदान अथर्व का, इस गेंद को बिहाइंड द विकेट, बैकवर्ड स्क्वायर लेग, 1 रन. डिक्लेयर जोन में रन संख्या 26. ओवर नंबर 4 प्रगति पथ पर. वेदस्तु बहुत ही सोच समझ कर बल्लेबाजी, गेंदबाजी कर रहे हैं. हालांकि अच्छे बल्लेबाज है, तो इस स्थिति में हमें किस तरह से बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज को बांध कर रखना है, क्या खुला मंच देना है, बहुत कुछ सारी चीज़ें हम देख रहे हैं. और अच्छे लाइन लेंस को हिट करना होगा. दूसरी तरफ अथर्व अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और बिल्कुल कमबैक कर रहे हैं अच्छी इनिंग के साथ. अथर्व अगली गेंद. व्हाट अ शॉट, कड़क, चाबुक. साउंड देखिए, बल्ले पर लगने के बाद आवाज, बहुत ही बढ़िया टाइमिंग. जैसे ऑफ स्टंप के बाहर देखा, अच्छा टाइमिंग के बलबूते पर खेला हुआ स्ट्रोक. व्हाट अ टाइमिंग, एब्सोल्युटली वंडरफुल टू वॉच व्हेन अथर्व सावंत इज इन रियल फ्लो. द फर्स्ट ball he faced Amol Chavda over the Mohil Chavda over the long on sixer, and then he started with a beautiful sixer. 6 balls, 9 runs, not out. Atharva Saban, Par Saban, who is playing on 11. Score 28 for the loss of 2. चौथा ओवर, 2 गेंदे शेष. स्ट्राइक पर अथर्व. और एक अच्छा स्ट्रोक, लेकिन शॉर्ट मिड विकेट पर जहां पर आदित्य थे, लेकिन 1 रन मिलता हुआ. 1 रन के साथ रन संख्या 29, 29 बने हैं 2 विकेट के नुकसान पर. आखिरी 1 गेंद शेष. आइकॉन खिलाड़ी पार साबन, अथर्व सावंत, एक अच्छी साझेदारी पनपती हुई दोनों के बीच, जिसकी जरूरत थी. और इस टीम के लिए यह मैच इंपॉर्टेंट रहेगा. निश्चित तौर पर प्रतिष्ठा दाव पर लगी हुई है अभी इस पल्टन टीम के लिए. पार स्ट्राइक पर आखिरी गेंद, वेदस्तु. सामने खेला हुआ स्ट्रोक, हाइट का फायदा उठाने की कोशिश किया अर्पित द्वारा, लेकिन गेंद 2 रन के लिए. इन 2 रनों के साथ रन संख्या अब टोटल 31. चार ओव्हर नंतर धाव संख्या 31, 31. खेळाडूंसाठी सूचना आहे, काही वेळातच खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था सुरू होईल. दुपारचं जेवण, आज रविवार, सुट्टीचा दिवस, मेजवानीचा दिवस, आणि लज्जतदार जेवण काही क्षणातच सुरू होणार आहे. याची देखील सर्व संबंधित खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. काल आपण पाहिलं बाबू अडपी सर ज्यांचं योगदान, एक टेनिस क्रिकेटर दिग्गज, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, आणि एक मोठी स्पर्धा 40+ आपण लवकरच या ठिकाणी पाहणार आहोत. काल याच परिसरातून ज्याने आपल्या क्रिकेटचा श्री गणेशा केला, लालबाग या परिसरातून चीज पोकळी, निश्चितच हे लाल मैदान, महेश धुरी, ज्या प्रकारे मल्टी 11, रायझिंग सन, सनी 11 या मोठमोठ्या संघांसाठी व्यावसायिक क्रिकेट, राजपूत 11, वेगवेगळे सामने आहेत. आणि 1 नाही 2 नाही, तब्बल 5 ते 6 वेळा एका बॉलवर 5 धावांची गरज असताना संघाला एक हाती संघाला चॅम्पियन बनवणारा खेळाडू जो याच परिसरातील, काल आपण त्याला पाहिलं, महेश धुरी. काल देखील त्याची उपस्थिती होती. काल आपण व्यासपीठावर दिग्गज मान्यवरांची मांदियाळी पाहिली. आज देखील या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांचं सौजन्य आहे, गोलंदाज मयुरेश आहे का कदम, मयुरेश कदम, लेफ्ट आर्म, ओव्हर द विकेट. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला गेले, टर्न झाल्यानंतर स्ट्रोकला खेळले. आज खूप छान बॅटिंग करतोय अथर्व. ज्या प्रकारे
और ये मौका रोहन, ओ ये देखिए हाथ को लगी है बॉल, लेकिन मेरे चिंता का कोई विषय नहीं, मेरे टीम की जीत यही मेरी जीत है, मेरी हार मेरी जीत। और निश्चित तौर पर एक बेहतरीन विकेट का पतन, रोहन के हाथ में कैच, लेकिन बॉल जिस तरह से, ये देखिए एक्शन रिप्ले, मयूरेश कदम की गेंद टप्पा गिरने के बाद बाहर निकलती हुई गेंद को खेला था और एक अच्छा कैच रोहन कदम द्वारा। मन के हारे जीत है और मन की निश्चित तौर पर एक अलग इच्छा लेकर ये खिलाड़ी खेल रहे कल से। हालांकि इंजर्ड है, हाथ को लगा है, उंगली को वहाँ पर बैंडेज लगाकर बल्लेबाजी से कल एक हाथ से वो चौका लगाया जहाँ पर मैच को टाई किया था उन्होंने। और जिस तरह से एक फाइट करने वाले खिलाड़ी है, जज्बे वाले खिलाड़ी है, जिस जज्बे को सलाम। रन संख्या 33 फॉर 3, पांचवा ओवर 33 पर 3। नए बल्लेबाज सागर चौहान, लेफ्ट हैम और अच्छा स्ट्रोक, और इन रन के लिए बेहतरीन स्ट्रोक। बैटिंग पावर प्ले में जो बल्लेबाजी की जरूरत थी, थोड़ी शॉर्ट गेंद थी, एक्शन रिप्ले देखिए, थोड़ी शॉर्ट गेंद बैकफुट पर गए, पूरा वेट ट्रांसफर किया और गेंद को खेल दिया मिड विकेट। जो बिल्डिंग के ऊपर से 4 रन, दनदनाता सनसनाता चौवा। इन 4 रनों के साथ रन संख्या 37। 3 बॉल अभी भी बाकी है, मैच को बनाने के लिए बहुत कुछ निर्भर होगा सागर चौहान, क्योंकि बैटिंग पावर प्ले चल रहा है। गेंदबाज लेफ्ट आर्म ओवर द विकेट, मयूरेश कदम, शॉट मिड विकेट, मिड ऑन, शॉट स्क्वायर लेग, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, शॉट कवर सिली मिड ऑफ। ओ ये देखिए अजीबोगरीब स्ट्रोक खेलने के लिए गए थे, हालांकि स्लो, अंपायर का इशारा लेग बाय। देखिए इस गेंद को खेल सकते थे 2 रन के लिए, स्लॉग स्वीप। और इन 2 रनों के साथ, सॉरी 1 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ टोटल 38 बने हैं 3 विकेट के नुकसान पर, 2 गेंदें शेष। बैटिंग पावर प्ले में इसके पहले वाली जो मैच में हमने देखा था, जब वर्धन मोहिते आए थे, जिन्होंने उस मैच में वो 3 रन का ओवर किया था। और बैटिंग पावर प्ले को आपको अच्छा बनाना होगा, कम से कम 6 बॉल 10 बनाने होंगे, तो ही रन्स आप अच्छी तरह से आगे लेकर चल सकते हो। अगली गेंद और एक बेहतरीन स्ट्रोक, और एक गोइंग देखेंगे, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। आइकॉन खिलाड़ी पार्थ सावंत इज इन एक्शन। देखिए आज अथर्व सावंत, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। पार्थ सावंत संघाचा हुकमी एक्का कमबॅक करत असताना यश घाग यांचा संघ जे ओनर आहेत, संघाचे संघ मालक, धावसंख्या टोटल पुढे सरकते 42। शेवटचा बॉल 2 चौकार आपण पाहिलेत, दुहेरी धाव आहे। पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकला बॅटर पार्थ सावंत, शेवटचा चेंडू, पॉइंट कव्हर मिड ऑफ, एक एक्स्ट्रा कव्हर, पुढचा बॉल। आणि आता मात्र या चेंडूला देखील जागा बनवतोय 2 धावांसाठी, आणि या 2 धावांनी धावसंख्या 44। 4-4 आफ्टर 5 ओव्हर्स कंप्लीटेड, दिल मांगे मोर। रन संख्या 44, 44 बने हैं 5 ओवर्स की समाप्ति के बाद, आखिरी 6 बॉल्स बाकी। देखेंगे अब गेंदबाजी के लिए रोहन कदम, स्ट्राइक पर बैटर रहेंगे सागर चौहान। इंपॉर्टेंट ओवर रहेगा, कल भी हमने देखा था जब साइश फुलसुंदर, जब 1 ओवर में जीतने के लिए जो रन्स बनाने थे 15-16 रन, और जिस अंदाज से उन्होंने कमबैक किया था और अच्छी गेंदबाजी की थी साइश फुलसुंदर। बहुत सारे ऐसे खिलाड़ी हैं, मीट 13 के लिए हमने देखा है, जो वर्धन मोहिते, बैटिंग बॉलिंग में अच्छा परफॉर्मेंस, वेदस्तु एक्शन में दुष्यंत जाधव। सो बहुत सारे ऐसे खिलाड़ी जो मोस्ट वैल्यूएबल प्लेयर के सूची में, अंक तालिका में निश्चित तौर पर आ सकते हैं। और रोहन कदम गेंदबाजी के लिए था, राइट आर्म ओवर द विकेट, लेफ्ट हैंड बैटर सागर चौहान, शॉट स्क्वायर लेग पर खिलाड़ी, शॉट मिड विकेट, एक रास्ते पर अर्पित, एक शॉट सिली मिड ऑन, थोड़ा पीछे वेदस्तु, लॉन्ग ऑन। अगली गेंद सागर के लिए, बल्ले का किनारा, डिक्लेयर में 1 रन। इस 1 रन के साथ अब स्कोर 45। हिटमैन का स्कोर हम देख रहे हैं, हिटमैन स्टाइल बैटिंग करना होगा, लेकिन रोहित का लकी नंबर स्कोरबोर्ड पर 45। आज भारत बनाम दक्षिण अफ्रीका T20 मुकाबला आप देख सकते हो शाम के सत्र में, और यहां पर एक बड़ा बिग बैश। अगली गेंद पुल किया है, शॉर्ट गेंद थी, और 2 रन के साथ अब रन संख्या, स्कोर आगे बढ़ेगा। जिस तरह से रन संख्या अब बढ़ रही है, 47 बने हैं 3 विकेट के नुकसान पर।
शेवटच्या अजूनही जर आपण पाहिले तर पहिल्या 2 बॉलवर ज्या प्रकारची गोलंदाजी पहिले बॅट्समन पहिला चेंडू मिस टाईम, त्यानंतर 2 धावा आणि तर उर्वरित 4 बॉल्समध्ये बघूया रोहन तयार. पुढचा बॉल मिस टाईम स्ट्रोक, मात्र धावसंख्या मिळणार निश्चितपणे. आतमध्येच आहे 1 धाव. काल देखील आपण पाहिलं वृक्षबल्ली आमा सोयरे. .48 3 गेंदे शेष. अगली गेंद. व्हाट अ शॉट, स्टैंड एंड डिलीवर. बेहतरीन स्ट्रोक. 4 रन के लिए मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. गेंद सीमा रेखा के बाहर. 48 और 4 52, 50 रन पूरे. बेहतरीन बल्लेबाजी. पार्थ सावंत आइकॉन प्लेयर लीडिंग फ्रॉम द फ्रंट. जिसकी जरूरत थी वही बल्लेबाज एक्शन में आता हुआ. 52 बने हैं. 2 गेंदे शेष. पुढचा बॉल. आता मात्र संधी आहे. झेल होता. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी पोहोचतोय. 2 धावा पूर्ण. मी विनंती करतो यानंतर टॉससाठी चिंतामणी 11 आणि मीत 13 या दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. मीत 13 आणि चिंतामणी 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं. जे प्रमुख व्यासपीठ. धावसंख्या आपण पाहतोय 52, 52. येस. अंपायर आत्ताचे डिसिजन 1 धाव. तर धावसंख्या 53. शेवटचा बॉल. या ओव्हरमध्ये 4 5 6 7 8 9 आलेत. शेवटचा बॉल. स्ट्राईकला पार्थ. संधी आहे कॉटन बॉलची. स्वतः रोहन येतोय एका हातातच. बघा डावा हाताला एवढा सांभाळतोय तो, मात्र लक्ष बघा. याला म्हणतात लक्ष वेध परफॉर्मन्स. ॲक्शन रिप्ले बघा. लक्ष होतं. कॉल दिला होता स्वतः त्याने आणि एका हातामध्ये सुंदर झेल. संघासाठी 100% देणारा एक जिद्दी चिकाटी असणारा खेळाडू. 52 धावा जिंकण्यासाठी आपण 53 झालेले आहेत. 54 धावांची गरज. 54 टू विन. पुढील मॅचचा टॉस आपण घेणार आहोत. दोन्ही कॅप्टन पोहोचलेले आहेत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय टीम चिंतामणी 11 राहुल यादव गुड्डू. एका बाजूला वर्धन मोहिते. संघामध्ये आपण श्रेयस यादवला पाहतोय. टॉस या ठिकाणी होतोय. स्क्रीनवर आपण पाहतोय टॉस. या ठिकाणी सुरेशजी पुजारी आहे. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला संघ आहे मीत 13. मीत 13 बघूया काय घेत आहेत मीत 13. तर कॅप्टन टॉस जिंकलेला आहे मीत 13. तुम्ही घ्या. मीत काय घेतलं आपण मीत 13 बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर पुढील सामन्याचं आपण पाहतोय टॉस झालेला आहे. नाणेफेक ज्या ठिकाणी मीत 13 अनबिटेबल आपण संघ पाहतोय. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी कॉम्बिनेशन पाहायला मिळते. जो रोल प्ले करायला मिळतोय. जेव्हा वेदांतवर जबाबदारी वेदांतने कामगिरी केली. प्रथमेश एद्रेला माहीत आहे जेव्हा आपल्या संघातील खेळाडूंना आपला रोल काय प्ले करायचं कळतं त्यावेळेस तुम्ही निश्चितपणे कुठलंही काम यशस्वी होऊ शकतो आणि ते या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. बघूया तुर्तासरी मधुर संगीत ऐकूया आणि जाऊया. यानंतर धावांची गरज आहे 54. हा सामना जिंकण्यासाठी आमच्या कॉम्बॉक्समध्ये अजय शुक्लाजी यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. आणि यानंतर पुढील 54 धावा या ठिकाणी श्री साई स्ट्रायकर ज्यांच्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला अभिस पलटण निश्चितपणे त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे.
ते जिंकणार की निश्चित श्री साई स्ट्रायकर्स कमबॅक करणार हे धावतं समालोचन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आदरणीय प्रसाद परब सर जे कॉम्बॉक्समध्ये उपस्थित आहेत. निश्चितपणे या परिसरातील या अगोदर देखील चिंचपोकळीतील काही स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. नरेपार, काळा चौकी, त्याचप्रमाणे नुकतीच काही दिवसानंतर आपण 14-15 मार्चला गिरगाव प्रीमियर लीग जी कव्हर होणार आहे. कौस्तुभ सरदेसाई देखील त्या ठिकाणी आहेत. गेले 2-3 वर्ष सरांचा प्रयत्न चालला आहे की गिरगाव प्रीमियर लीगला उपस्थिती होणार लवकरच पुढच्या वर्षी निश्चितपणे आम्ही ती प्रयत्न करू उपस्थिती दर्शवण्याचं. तर ती देखील सर कव्हर करणार आहेत असा एक समृद्ध आवाज ऐकूया प्रसाद परब सरांना. धावांची गरज आहे 54 आणि चेस करणारा संघ आहे श्री साई स्ट्रायकर. आपण पाहतोय मोहिल चावडा आणि वेदस्तू सज्ज आहेत आणि गोलंदाजीसाठी येणार आहे संघाचा महत्त्वाचा गोलंदाज पार्थ सावंत. ओव्हर टू प्रसाद परब सर. थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच राजेश कुळे यांचा तुम्ही आवाज ऐकत होते पहिल्या इनिंगमध्ये. लीगमधला हा शेवटचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. अभिस पलटण ज्याप्रमाणे नाणेफेक जिंकून बॅटिंगचा जो निर्णय त्यांनी घेतला हा निर्धार त्यांनी केला होता आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की फलंदाजांनी डिलिव्हर करून दाखवलं आणि 53 धावा त्यांनी कुठल्या आणि 54 धावसंख्येचं लक्ष श्री साई स्ट्रायकर संघासमोर त्यांनी ठेवलं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बघतो की आज समालोचन कक्षामध्ये राजेश कुळे तर आहेत माझ्यासोबत. 2 दिवस इथे समालोचन करतायत. अजय शुक्ला त्यांच्यासोबत आहेत आणि अजून आमचे समालोचक मित्र विशाल बोटले सुद्धा आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वळूया आपण आता ग्राउंडकडे. पार्थ सावंत षटक क्रमांक पहिला घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्ले समोर वेदस्तू राणे आणि त्याच्यासोबत आलाय त्या संघाचा अजून एक इम्पॉर्टंट ॲसेट मोहिल चावडा. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅकफुटला गेला, जागा बनवली, एक्झिक्यूट केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. 2 धावा. टुडी शॉट. ज्याप्रमाणे आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर पार्थ सावंत आहे. अजून एक सावंत नावाचा खेळाडू डोळ्यासमोर येतोय. राहुल सावंतचा इथे उल्लेख करेन. खूप चांगलं लेदर क्रिकेटर आणि विक्रोली संघाच्या माध्यमातून बघितलेला कित्येक वर्ष खेळत असताना असा खेळाडू आणि ॲज इट इज त्याचीच पर्सनॅलिटी आपल्याला बघायला मिळते आणि त्याच शैली तो गोलंदाजी सुद्धा करतोय तो पार्थ सावंत. धावसंख्यात 2 धावांनी वेदस्तूने खातं उघडलं स्वतःच आणि संघाचं सुद्धा. 54 धावसंख्येचा पाठलाग त्यांना करायचा आहे. पुढचा चेंडू यशचा पार्थचा. हो चेंडू टॉस केलाय. चांगला चेंडू, चांगली पिचिंग आणि चेंडू टप्पा पडणे थोडंसं बाहेर वळतोय. लेग ब्रेक बॉल आणि पंचांकडे डिमांड करतायत. पंच अजिबात ॲग्री नाही आहेत या चेंडूवर वाईट देण्यासाठी. सो डॉट बॉल इज काउंट. धावसंख्या 2. पार्थ सावंत नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन द राईज समोर मारलाय आणि इट्स अ 2D अगेन आय थिंक सो. कन्फर्म करतात पंच. चेंडू कुठे लागून ब्रश जाऊन इथे गेलाय. येस 2D शॉट. 2 धावे दिल्या चेंडूवर वेदस्तूला. धावसंख्या धावफलकावर 4 धावा. पहिल्यांदाच जेव्हा रोहन कदमने या ठिकाणी इन्व्हाइट केलं कॉमेंट्रीसाठी, मी अवेलेबल नव्हतो. राजेश कोळी तेव्हा जॉईन झाले होते आणि राजेश कोळीसोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये अजय शुक्ला होते आणि दोघांनी मात्र ती स्पर्धा गाजवली आपल्या कॉमेंट्रीमधून. आणि त्यानंतर मागची 3 वर्ष मग या स्पर्धेमध्ये सातत्याने येत आहोत या ग्राउंडवर. खास करून मग ते चिंचपोकळी बिग बॅच असू दे, चिंतामणी चषक असू दे, या स्पर्धा आम्ही आवर्जून या स्पर्धा या ठिकाणी कव्हर केल्यात. आणि आपण चिंतामणी क्रिकेट स्पर्धा आपण खास करून जी एप्रिल महिन्यामध्ये बघतो, येणाऱ्या काळ तुम्हाला निश्चित बघायला मिळणार. यशीच्या मागे आपण बघतो यष्टी रक्षक अज्जू अजिंक्य मोरे. पुढचा चेंडू पार्थ सावंतचा. हो रॉंग ऑन होता, ओळखू शकला नाहीये. ज्याप्रमाणे बोट फिरवली आणि दुसरा टाकला होता या ठिकाणी पार्थ सावंतने. अनप्लेबल अनएक्सपेक्टेबल डिलिव्हरी. लिडिंग एज घेऊन चेंडू मागे गेला आणि डॉट बॉल. व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय पार्थ सावंत. धावसंख्या 4. धावेंपासून पॉवर प्ले मध्ये रोखलंय श्री साई स्ट्रायकरच्या फलंदाजांना, खास करून वेदस्तूला. हा चेंडू ओ व्हॉट अ डिलिव्हरी. मॅग्निफिसंट बॉलिंग. बॉडी लाईन टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी आपण बघतोय. म्हणजे वेदस्तूसाठी खेळायचं होतं मिडविकेट स्क्वेअर लेग मध्ये, पण तेवढा अंदाज येऊ शकला नाहीये वेदस्तूला. एवढा भन्नाट वेगाने चेंडू बॉडीवर आला, स्टमकवर आला अँड डॉट बॉल. धावसंख्या थांबली, रोडावली. मागचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत पार्थ सावंतने. इम्पॉर्टंट ॲसेट या संघाचा, अत्यंत महत्वाचा गोलंदाज पार्थ, आयकॉन प्लेअर.
पुन्हा एकदा रॉंग ऑन, पुन्हा एकदा रॉंग ऑन. वॉटर डिलिव्हरी. 3 चेंडू मागचे लगातार निर्धाव. हे चेंडू रीड करू शकतच नाहीये वेदस्तू. अशा 2 चेंडू सरप्राईज केले पार्थने आणि काय षटक टाकले अवघ्या 4 धाव्यांचं पॉवर प्ले मध्ये. सुपर स्टार्ट. विकेटचा वावर जरा कमी करायचा आहे, शक्यतो विकेटवर येऊ नका. संगीत, मनमोहक वातावरण निर्मिती करणारं संगीत आणि थेट कोकणात सिंधुदुर्गात घेऊन जाणारं संगीत ऐकायला मिळालं. मोहिल चावडा पहिल्यांदा स्ट्रायकिंग गेला. बोलिंग मार्कवर षटक क्रमांक 2. प्रणित. हा चेंडू मध्ये झेलची संधी आणि या ठिकाणी फलंदाज बाद होणार. झेल अनप्लेबल डिलिव्हरी. सरप्राईज केल्या चेंडूवर आणि झालंय करतोय की अजूनपर्यंत कॉमेडी पासून एकही खेळाडू नाहीये. दोन्ही संघाचा साथीने सूचना करावी लागते. दोन्ही टीमचा एकही खेळाडू कॉमेडी पासून नाहीये. 11 खेळाडू आहेत. प्लीज मग नावं अपडेट करा, फक्त नावं अपडेट करा. बॉलर्सचं नेम. 1 डाऊन बॅट्समन बॅटिंग साठी येतोय तो म्हणजेच रोहन कदम. गोलंदाज आहे तो म्हणजेच प्रणित माधव. पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे. सरप्राईज केले त्या चेंडूवर. यॉर्क लाईनचा चेंडू होता. बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये तो झेल आणि रोहनला खूप लवकर यावं लागतंय ग्राउंडवर बॅटिंग करण्यासाठी. 4 लॉस ऑफ 1. ओ हो क्या बात आहे. कॉन्फिडन्स बघा. बिहाइंड द स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, 2D शॉट. पण सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे, आपण रोहनला शक्यतो शेवटच्या टप्प्यामध्ये बॅटिंगसाठी बघतो, पण आज अवघ्या दुसऱ्या षटकातच बॅटिंगला आलाय. 52 धाव, 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे विचार करू शकता किती मोठी जबाबदारी रोहनच्या खांद्यावर असणार आहे. आपली इंजुरी, आपली दुखापत बाजूला सारून मात्र संघासाठी लढायचं आहे. हा संघर्ष त्याला करायचा मैदानावर. 6 लॉस ऑफ 1. 6 लॉस ऑफ 1. 2 धावांनी रोहन खातं उघडतोय स्वतःचं. प्रणित माधव. पुढचा चेंडू. फ्लिक. टायमिंग बघा. एखादा कॅमेरामॅनला परफेक्ट पोज मिळाली ती फोटो काढण्यासाठी. इट्स अ 2D शॉट. असा दर्जेदार फटका बघायला मिळाला. फ्लिक ऑफ द रिस्ट. 2D शॉट अगेन. धावसंख्या 8. 54 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. संघर्ष सुरू आहे श्री साई स्ट्रायकर्सचा. लीग मधला शेवटचा सामना ते खेळत आहेत. 2 पॉइंटची कमाई त्यांना करायची आहे. समोर आहे अबिस पलटन. ओ हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लीडिंग एज. बघायचं चेंडू कुठे जाऊन लँड होईल आणि पुन्हा 2D शॉट. 2 धावेचा हा फटका. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. अबिस पलटन आतापर्यंत या लीग मध्ये 3 सामने, 2 पराभूत, 1 विजयी. कारण त्यांना सुद्धा मात्र विजयाची निश्चिंत गरज आहे. धावसंख्या 10. 54चा पाठलाग करतायत. अजूनही करायचे ते 44. चेंडू शिल्लक आहे ते 26. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 26 चेंडू 44. प्रणित माधव पुढचा चेंडू घेऊन. ऑप्शनच्या बाहेर, खूप बाहेर. चेस केला. इट्स अ वाईड. चेस केला, बाहेर निघाला भरपूर फलंदाज. आधी पोझिशन त्याची परफेक्ट होती,
बघितलं चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे, त्यानंतर बाहेर निघाला आणि तोपर्यंत रवी पवार सिग्नल करतायत भुवन तिवारी रिलॅक्स वाईड. बॉटम हँड सन्मान. एवढा वेगवान चेंडू टाकला, यॉर्क लाईनचा चेंडू टाकला, थोडासा झटका लागला हाताला, पण दुखापत सर्व विसरून या मॅच मध्ये खेळावं लागेल. रोहनला बॅटिंग करावी लागेल, वेदसूला साथ द्यावी लागेल. 11 लॉस ऑफ 1. लास्ट बॉल टू गो. प्रणीतचं चांगलं कमबॅक. ओहो, इट्स अ ट्रेडमार्क सिग्नेचर स्ट्रोक. दुखापत काय आहे मला माहित नाहीये, संघासाठी लढायचंय हेच ध्येय डोळ्यासमोर. खणखणीत षटकार. कर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आज ते चित्र दाखवतोय रोहन आपल्या बॅट मधून. वेदस्तू ऑन स्ट्राईक आता मात्र बॅटिंग साठी. वेदस्तू राणे 6 चेंडू आतापर्यंत 4 वर. त्याची बॅटिंग सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्या मॅच पासून आपण बघितलं की त्याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स बघायला मिळाला, पण पुन्हा आता बोनी मार्कवर आलाय. हा अडसर दूर करण्यासाठी तो पुन्हा आता पार्थ सावंत. पहिला चेंडू पार्थचा ऑनस्टरला एक्झिक्यूट केले, त्या ठिकाणी 2 धाव तिथे कंप्लीट केले वेगाने. आदित्य एंटरप्राइजेसचे आदित्य गुजेती यांचं इथे आगमन झालं आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आदित्य साहेब आपलं या बिग बॅश चिंचपोळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. सुस्वागतम. या चेंडू मिळते ती 1 धाव, धावसंख्या 18. 5 सावंत हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याप्रमाणे दोन्ही फलंदाज बघतो ग्राउंडच्या मध्ये पार्टनरशिप बनवतायत, आपल्या संघासाठी खूप चांगली बॅटिंग करतायत, तर ह्या कॉन्टेस्ट मध्ये मजा येणार. पार्थ सावंत विरोधात रोहन कदम. 18 लॉस ऑफ 1 इन थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. रॉंग ऑन होता आणि काय पिकअप शॉट. बैठक घुटना टेक और ए 2D डेक. 2D शॉट. माझ्या बघितलं की रॉंग ऑनने 2 रॉंग ऑन टाकले होते आणि दोन्ही वेळा सरप्राईज केलं होतं वेदस्तूला, पण इथे हा मुरलेला फलंदाज आहे, कसलेला फलंदाज आहे. आल्या आल्याच 2D शॉट आणि धावसंख्या 20. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. शॉर्ट पिच चेंडू, आपटलेला चेंडू, ऑन साइडला पूलचा फटका आणि अगेन 2D. या 2 धावा सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. पंचांचा 2 धावेचा इशारा आलाय आणि या 2 धावांची मदत धावसंख्येत धावसंख्या 22. या निर्णयावर अज्जू पंचांना प्रश्न विचारतोय, पण पंच आपल्या जागी ठाम आहेत. 2 धावांचा इशारा त्यांनी केला आहे. धावसंख्या 22 धावा. 32 धावांची अजूनही गरज आहे. 21 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रफ अँड टफ मॅच, एक चुरशीची लढत. लीग मधला दोनही संघ शेवटचा सामना इथे खेळत आहेत आणि लढत आहे ती 2 पॉइंटसाठी. पुढील चेंडू राऊंड विकेट. शॉर्ट पिच अगेन 2D. आदित्य एंटरप्राइजेसचे आदित्य गुजेती साहेब यांचं इथे आगमन झालंय. पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे बिग बॅश चिंचवड या क्रिकेट स्पर्धेमध्ये. सुस्वागतम. 2D शॉट अगेन बाय रोहन कदम. रोहन वैयक्तिक 18 वर 8 चेंडू मध्ये. पार्थ सावंत पुढचा चेंडू रोहन समोर. रॉंग ऑन स्वीप शॉट आणि बघा या ठिकाणी धावा किती मिळतील कन्फर्म करतायत पंच. इशारा येतोय पंचांचा 1Dचा, पण अजूनही ती डिस्कशन सुरू आहे.
एक एक धावेसाठी स्ट्रगल करावं लागतंय, भांडावं लागतंय, झगडावं लागतंय आणि बघायचं आहे या ठिकाणी पंचांकडून इशारा काय येईल फायनली या चेंडूवर, या फटक्यावर, या डिक्लेअर झोनच्या या शॉटवर. आणि सर्व आमची टीम जे सज्ज आहे त्या ठिकाणी, पण त्या मागचे कलाकार ज्या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी आवर्जून प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत आणि सर्वांनी चांगला सपोर्ट केलाय. वैभव पवार, प्रसन्न यादव, आकाश संतोष, सूरज पुजारी, गणेश गावडे, अनंत कदम, अथर्व सावंत, प्रथमेश शेंद्रे, राहुल यादव यांनी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे सर्वांनी. कुठल्याही संघाला मात्र दुजाभाव दिला जाणार नाहीये. सर्व संघ आमच्यासाठी सेमच आहेत. इट्स अ 2D. 26 धावा, एक चेंडू शिल्लक आहेत. पंचांचा 2Dचा इशारा आला राईट अभि. येस 2D. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 5 सावंतचा. आतापर्यंत चेंडू फेकले ते 11, धावा खर्च केले ते 13 या इनिंग मध्ये. हा चेंडू चांगला आहे, टॉस केलं होतं, लेग ब्रेक बॉल, थोडासा टप्पा पडून बाहेर निघतोय, चांगली उंची मिळते या चेंडूवर आणि धावसंख्या थांबली ती 26 वर. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 26 धावा धावफलकावर आहेत आणि 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि करायचे ते 28 धावा. 18 बॉल अँड 28 टू विन. 18 बॉल अँड 28 रन्स टू विन. 18 चेंडूत 28 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत चांगली फाईट दिली आहे. लक्षात ठेवा, ती सूचना आम्हाला सकाळीच मिळाली आहे सर्व आमच्या ऑर्गनायझिंग कमिटी यांच्याकडून की खास करून खेळपट्टीचा वावर जरा कमी करा. त्या ठिकाणी तुमचा जो वावर आहे तो जरा कमी करायचा आहे तुम्हाला. आणि मागच्या एका मॅचमध्ये आपण बघितलं की ऑलरेडी आपण तिथे वॉर्निंग केलं होतं एका टीमला. आफ्टर 3 ओव्हर 26 लॉस ऑफ 1. सेकंड विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप आपण बघतोय त्याच्या आतमध्ये सुरू आहे या दोन्ही फलंदाजांमध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, षटक क्रमांक आता 4था गोलंदाज घेऊन येतोय. एक छोटीशी टीम मीटिंग झाली आणि त्या टीम मीटिंगचं उत्तर तुम्हाला बघायला मिळते. बोली मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे षटक क्रमांक 4 मध्ये. त्याचबरोबर व्यासपीठावर योगेश पुरळकर यांचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या बिग बॅश चिंचपोळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. सुस्वागतम योगेश पुरळकर. बॉलिंग मार्कवर सज्ज होते म्हणजेच सोहम राऊत. षटक क्रमांक 4 तो घेऊन आलाय बॉलिंग मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. चला मॅच सुरू करा. भरपूर मॅचेस बाकी आहेत आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय निर्णय बॅटिंग पॉवर प्लेचा. 4थ्या षटकामध्ये घेतलाय निर्णय बॅटिंग पॉवर प्ले. $18 ball and 28 to win. Batting power play has been taken. ऑफ ब्रेक बॉलरला खणखणीत समोर मारलाय, ऑन द राईज मारलाय, डोळ्यांचं पारणं फेडणारा नेत्रदीपक आणि बेधडक अप्रतिम षटकार. संगीत ऐकायला मिळतंय, मराठी संगीत ऐकायला मिळतंय आणि एक मूवी मधला डायलॉग आठवला राजेश, थप्पड की गूंज. पण या षटकारीची गूंज पूर्ण लालबाग मध्ये पसरली आहे. ओ जाऊ दिलाय, वेल लेफ्ट, चांगला डिसिजन घेतला. लास्ट मोमेंटला चेंडू सोडून दिला. ऑफ ब्रेक बॉल होता, भरपूर बाहेर निघाला आणि वाईड बॉल. दबाव गोलंदाजावर, प्रेशर मध्ये आलाय गोलंदाज सोहम राऊत. धावसंख्या 33, एक गडी बाद. पुढचा चेंडू भरपूर बाहेर, दिशाहीन गोलंदाजी.
दोन चेंडू बॅक टू बॅक वाईड, एक षटकार मोठा आला वेदथूच्या बॅटमधून आणि त्यानंतर दबाव गोलंदाजावर. 17 चेंडू आता 20 धावांची गरज आहे. 17 बॉल अँड 20 रन्स टू विन. मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे श्री साई स्ट्रायकर्स या संघाने 54 धावसंख्येचा पाठा किती करत असताना. थोडंसं मागे जाऊन खेळायचा प्रयत्न, अंदाज चुकला आणि बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आला. या मुवमेंटला निश्चितच एक मोठा फटका, चौकार किंवा षटकार तुम्हाला समोर मांडण्यासाठी प्रवृत्त करतो. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. 16 बॉल अँड 20 रन्स टू विन. मॅचचा मोमेंटम जवळजवळ आपण बघतो शिफ्ट झालाय श्री स्ट्रायकर्स संघाच्या बाजूने. षटकातले अजूनही मैदानावर चेंडू शिल्लक आहेत ते 4. पॉवर प्ले मध्ये 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओ लेग स्टिकच्या बाहेर. वाईड, तिसरा वाईड आतापर्यंत या षटकामध्ये. प्रेशर गोलंदाजावर. गोलंदाज बघतात म्हणजेच गोलंदाज सोहम राऊत, समोर वेदस्तू राणे. पुढचा चेंडू बॅकफूट लावून ऑनसाइडला पूलचा फटका, पण इथे मिळतील बघूया धावा किती. पंचांचा इशारा 2 धावेचा. 2D शॉट. या ठिकाणी तुम्हाला बिल्लीच्या टेरेसवरच फटका मारायचा आहे तर चौकार मिळेल. धावसंख्या 35, 37 37 धावा. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू 17 धावा. दुसऱ्या विकेटसाठी अप्रतिम पार्टनरशिप. दबाव पूर्णपणे झुगार लावत असताना खूप चांगली बॅटिंग ग्राउंडवर सुरू आहे. हा चेंडू बघूया ऑप्शनच्या बाहेरून आतमध्ये येतोय. पंचांकडे वाईड बॉलची मागणी ते करतात पण पंच स्पष्टपणे नकार देत आहेत. इट्स अ डॉट बॉल. लास्ट मुमेंटला चेंडू सोडून दिला आणि तोपर्यंत चेंडू बघतो की जातोय तो विकेट किपर अज्जूच्या हातामध्ये निर्धाव. 14 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्ले मध्ये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा चेंडू समोर खायचा प्रयत्न होता पण गोशांकी क्षेत्रात जातोय. फक्त एकच धाव मिळते. पहिल्या चेंडू खणखणीत षटकार समोर मारला होता. त्यानंतर भरपूर चेंडू वाईट सुद्धा टाकले. रेंजमध्ये देत नाहीये चेंडू. सोहम राऊत. धावसंख्या 38. 13 चेंडू 16ची गरज आहे. 54चं टार्गेट आहे. 13 बॉल 16 करायचे अजूनही श्री साई स्ट्रायकर्सच्या संघाला. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे बॅटिंग पॉवर प्लेच्या दृष्टिकोनातून. या चेंडूवर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. दबाव थोडासा दूर होईल. लास्ट बॉल बॅटिंग पॉवर प्ले. हा चेंडू नो बॉल. गुड डिसिजन. इट्स अ नो बॉल. आउट ऑफ द क्रीज. क्रीजच्या बाहेर टाकलाय चेंडू. बिलकुल नियंत्रण नाहीये गोलंदाजीमध्ये. भरपूर धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात सोहम राऊतने. स्टेप आउट होऊन ऑन द राईज मारलाय, समोर मारलाय. पंचांचा इशारा बघूया काय येतोय. या चेंडूवर 1 धाव.
चेंडू 8ची गरज. ऑन साइडला अगेन 2D शॉट बाय वेदस्तु राणे. विजयाच्या समीत घेऊन चालले दोन्ही फलंदाज आपल्या संघाला. लीग मधला शेवट सामना, शेवट गोड करण्याचा इथे प्रयत्न सुरू आहे. श्री साई स्ट्रायकर्स संघ मालक प्रशांत जंगम यांचा हा संघ. 7 चेंडू आणि 6ची गरज. ऑन साइड प्लेस केले जाणे की मिक्सिंग करण्याचा प्रयत्न. संधी रनआउटची आणि फलंदाज बाद या ठिकाणी. लास्ट मोमेंटला इथे मात्र ही जोडी फोडली आहे आणि फलंदाज बाद होतोय. वेदस्तु बॅक टू डग आउट. येणाऱ्या काळामध्ये याची सुद्धा तुम्हाला स्पर्धा बघायला मिळणार आहे. आगरीपाडा बिग बॅश त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया बिग बॅश चिंचपोळीच्या वतीने. बॅटिंगसाठी विनायक शिर्के लेफ्ट हँडर. बोली मार्गवर प्रसन्न यादव उर्फ रॉस. 6 चेंडू आणि 6ची गरज आहे. ओ पहिलाच बॉल डॉट. पहिला चेंडू निर्धाव. दबाव वाढवणार हा गोलंदाज. विनायकला पहिल्या चेंडू आपण बघलो त्या ठिकाणी मात्र डॉमिनेट केले चेंडूवर. गुड बॉलिंग, चांगली सुरुवात प्रसन्न यादवची. शॉर्ट पिच चेंडू आणि ट्रेडमार्क शॉट. 2D शॉट. पुन्हा रन बॉल इक्वेशन. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 4 धावा. खूप चांगली सुरुवात केली गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा 2D शॉट. विजयाच्या समीप घेऊन आले आपल्या संघाला. धावसंख्या 52. अवघ्या 2 धावांची गरज आहे 3 चेंडू मध्ये. मागच्या सामन्याची पुन्हा पुनरावृत्ती झाली. तेव्हा 52 धावा तिथे करायच्या होत्या आणि असाच सामना रंगला होता. 3 चेंडू 2 धावा सामन्यानंतर जिंकला होता. 2 चेंडू बॅलन्स ठेवून 3 बॉल अँड 2 रन्स टू विन. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. झेल उडाला आहे. संधी झेलची अथर्वकडे. फलंदाज बाद. विकेट फॉर प्रसन्न यादव. विकेट डाऊन. एक्सलंट मॅच. एक अप्रतिम लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगलाय आणि त्यामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धाव्यांची गरज आहे. प्रसन्न यादव या ठिकाणी बघायचे 6 चेंडू 6 धावा डिफेंड करणार का? वाकिफ कहा जमारा हमारी उडान से वो और थे जो रह गए आसमान से. हे करून दाखवावं लागेल आता मात्र मैदानावर. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रोहन कदम नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे आणि बॅटिंगसाठी आता येतोय तो मयुरेश कदम. दोनों कदम 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 बढ़ाए जा और खुशी के गीत गाए जा. हा कान मात्र रोहन कदम देतोय मयुरेश कदमला. बूंद बूंद से सागर बनेगा. खेळावं लागेल, झगडावं लागेल. गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये दोघांनी काहीतरी करून दाखवावं लागेल. 2 चेंडू 2ची गरज. ओ चांगला फटका आणि ते मात्र मॅच विनिंग शॉट. 1 चेंडू स्पेअर ठेवलाय आणि शेवट गोड केलाय श्री साई स्ट्रायकर्स. अभिनंदन या संघाचं. आणि हार्ड लक अभिज पलटण. नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेण्यात घेतला होता.
4 सामने 3 पराभूत 1 विजयी आणि फक्त 2च पॉइंट अभिष पलटणकडे. तर 4 सामने 1 पराभूत 1 टाय 2 विजयी आणि 5 पॉइंट श्री साई स्ट्रायकर संघाकडे.